राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या पुतळ्याच्या चौथऱ्यावर महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी आलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पुतळा बसवण्यास प्रशासन व पोलिसांनी परवानगी नाकारत महाराजांचा पुतळा माघारी धाडल्यानंतर या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी राजकोट किल्ल्यासमोर जमत राजकोटमधील सदर चौथऱ्याचं रूप विद्रूप दिसत असल्याने मुख्य पुतळा उभारेपर्यंत आम्ही आणलेला पुतळा त्या ठिकाणी बसवावा या चांगल्या उद्देशाने आम्ही पुतळा आणला असून प्रशासनाने पुतळा बसवण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा गनिमी काव्याने पुतळा बसवू, पुतळा बसवल्याशिवाय आम्ही मालवणमधून जाणार नाही असा इशारा या संस्थेचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी दिलाय। आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, तर मी महाराष्ट्रावर छत्रपती शिवरायांवरती त्यांच्या विचारांवरती प्रेम करणाऱ्या सर्व शिवप्रेमींना कळकळीचं एक आव्हान करेल की जे आपण स्टेटस लावतोय, जे आपण स्टेटस मेसेज आलेले फॉरवर्ड करतोय आणि इथे आपल्या महाराजांचे जे पुतळ्याचे जे स्ट्रक्चर पडलेलं आहे तर त्यावरचे जे दोषी आहेत त्यामध्ये कोण भ्रष्टाचार केला 100% त्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि ती लवकरात लवकर करावी, त्याची लवकरात लवकर पडताळणी आणि तपास पोलीस यंत्रणेने आणि प्रशासनाने करावा अशी आम्ही त्यांना पण विनंती करतो की आपल्या ज्या भावना आहेत, आपल्याला जे वाटते स्मारक ते अश्वारूढ पद्धतीचं स्मारक आम्ही 100% इथे जेही परिस्थिती असेल आम्ही ते स्मारक बसल्याशिवाय इथनं जाणार नाही आणि ते स्मारक आपल्याला जोपर्यंत इथलं नवीन स्मारक शासनाच्या मान्यतेनं प्रशासनाच्या मान्यतेनं दुसरं बसत नाही तोवर आपण जे आपले राजे आहेत ते या मालवणच्या समुद्रावाशी आणि या महाराष्ट्राची मान उंचावत तेव्हा कायम इथं दिसले पाहिजे अश्वारूढ जे आहेत तशी आम्ही पूर्ण त्यासाठी उपोषण करायला लागलं, आंदोलन करावं लागलं, आम्ही इथं जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।